First of all, welcome to you, our Sayadri coaching classes Sambar. Today we are going to learn about the periodic classification of elements. This is the second chapter of class 10th of science in a part 1. आज आपण सर्वप्रथम तुमचं सह्याद्री कोचिंग क्लासेस मध्ये स्वागत आहे. आज आपण क्लास 10 च्या सायन्स पार्ट 1 मध्ये जो सेकंड चॅप्टर आहे तो सेकंड चॅप्टर आहे दॅट इज अ पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स त्याविषयी माहिती जाणून घेऊया. स्टुडंट्स, चॅप्टरच्या नावावरूनच तुमच्या लक्षात येते की या चॅप्टरमध्ये आपला जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे एलिमेंट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नो दॅट द व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स. सर्वात अगोदर तुम्हाला एलिमेंट्स म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स, देअर टाइप्स, हाऊ मेनी टाइप्स, त्याचे किती टाइप्स आहेत, विच आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज अ प्रॉपर्टीज, त्याच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, अँड नाऊ टुडेज हाऊ मेनी एलिमेंट्स वेर प्रेझेंट आणि सध्या एकूण किती एलिमेंट्स प्रेझेंट आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्हाला ह्या पूर्ण बेसिक कन्सेप्टची माहिती असेल किंवा ते जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण समजून घेण्यासाठी इझी जाईल. म्हणून आपण सुरुवातीला हा चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर या चॅप्टरशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट बघणार. तर आपण ह्या बेसिक कन्सेप्टमध्ये त्या बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल वी सी द व्हॉट इज मीन बाय मॅटर. मॅटर म्हणजे काय बघणार. ओके, वाय मॅटर? कारण सुरुवात तर आपण एलिमेंट्स पासून करणार आहे, कारण आपल्या चॅप्टर मध्ये एलिमेंट्स इम्पॉर्टंट पार्ट आहे. पण मॅटरच का? बिकॉज एलिमेंट इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड फर्स्ट पार्ट ऑफ दॅट द मॅटर. कारण एलिमेंट हा मॅटरचा फर्स्ट पार्ट आहे. म्हणजे एलिमेंट्स आर द कंपोज ऑफ मॅटर. एलिमेंटची सुरुवातच कशापासून झालेली आहे? मॅटर पासून. म्हणून आपण बेसिक कन्सेप्ट मध्ये सुरुवातीला बघणार आहे मॅटर म्हणजेच डेफिनेशन ऑफ मॅटर. सेकंड, मॅटर अँड देअर एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल. ठीक आहे. सेकंड, ऍटम्स म्हणजेच कंपोजिशन ऑफ मॅटर. हा मॅटर कशापासून कंपोज झाला म्हणजे मॅटरचा स्मॉलेस्ट पार्ट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट अवर थर्ड पॉइंट इज टाइप्स ऑफ मॅटर. आपला जो तिसरा बेसिक कन्सेप्ट असणार आहे टाइप्स ऑफ मॅटर आणि लास्ट असणार आहे देअर सब टाइप्स. असे हे चार बेसिक कन्सेप्ट आपण बघणार आहेत. परत लक्ष द्या, बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण काय काय बघणार आहोत? मॅटर म्हणजे डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स, ऍटम्स, टाइप ऑफ मॅटर अँड देअर सब टाइप्स. जर या चार बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आले तर आपल्याला हा चॅप्टर समजून घेणं अतिशय सोपं जाईल. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड दॅट द चॅप्टर. सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी द व्हॉट इज मीन बाय मॅटर. पहिल्यांदा आपण बघूया मॅटर म्हणजे काय. सो मॅटरची डेफिनेशन लक्ष द्या इकडे. एनिथिंग दॅट we can see, touch, feel, having mass and occupied by a space. Such things are called matter. Okay. Anything that we can see, touch, feel, having mass and occupied by the space, so such things are called as a matter. अशा थिंग्सला काय म्हणतात? मॅटर. तसं स्टुडंट्स लक्ष द्या इकडे. फॉर एक्झाम्पल जसं की आपल्या सराउंडिंग मध्ये, इन अवर सराउंडिंग्स वी सी दॅट देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ थिंग्स अँड ईच अँड एव्हरी थिंग्स आर डिफरंट. अँड सच थिंग्स आर कॉल्ड द सबस्टन्स. म्हणजे आपल्या आजूबाजूला बरेचसे असे वेगवेगळ्या प्रकारचे थिंग्स आहेत आणि त्या थिंग्सला आपण सबस्टन्स म्हणतो. ज्याला की आपण वी कॅन सी देम, टच, फील, मास, दे हॅव देअर ओन मास, दे ऑक्युपाइड बाय द स्पेस. ओके, हे सगळ्या गोष्टी आपल्याला
त्या थिंग्समध्ये दिसतात. ओके, आणि त्याला आपण काय म्हणत असतो आपल्या भाषेमध्ये की सबस्टन्स, बरोबर आहे. पण आपल्या सायन्सच्या भाषेमध्ये, सायन्सच्या लँग्वेजमध्ये त्या सगळ्या सबस्टन्सला काय म्हणतात, मॅटर. ओके, त्या सबस्टन्सला काय म्हणतात, मॅटर. म्हणजे मला असं म्हणायचं की मॅटर मीन्स ज्याला मॅटर मीन्स असे थिंग्स की वी कॅन सी, जे आपल्याला इझिली दिसतात, म्हणजे ज्याला आपल्याला बघता येईल, जे आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर सेकंड टच म्हणजे ज्याला आपल्याला स्पर्श करता येईल. त्याच्यानंतर फील म्हणजे ज्याची आपल्याला जाणीव होईल, आपल्या सेन्स ऑर्गन्सला त्याची जाणीव होईल. त्याच्यानंतर दे हॅव देअर ओन मास, म्हणजे त्यांना स्वतःचा मास असेल. ओके, आणि ते स्वतःची काय करतील, दे ऑक्युपाइड बाय द स्पेस, म्हणजे ते जागा व्यापतील. ओके, तर अशा थिंग्सला आपण काय म्हणलेलं आहे, मॅटर. सो मॅटर मीन्स, लक्षात राहा तुम्हाला डेफिनेशन, जसं की फॉर एक्झाम्पल chalk, pen, iron, copper, sodium chlorate, water, air, etc. So chalk, pen, iron, copper, sodium chlorate, water, air, all are the example of that the matter. So सगळ्यांना आपल्याला काय म्हणता येईल, मॅटर. आता लक्षात असणं, बरेच असे थिंग्स आहेत, म्हणजे असं तर आता आपण थिंग्स न म्हणता आपण त्याला काय म्हणणार आहे, मॅटर. तर आपल्या सराउंडिंग मध्ये असे बरेचसे मॅटर आहेत की जे आपण इझिली सहज आपल्याला ते दिसतात, बरोबर, म्हणजे ते विजिबल आहेत. पण असे काही थोड्याफार प्रमाणामध्ये असे फ्यू मॅटर्स आहेत की जे इनव्हिजिबल फॉर्म मध्ये आहेत. मग इनव्हिजिबल फॉर्म मध्ये जरी ते इनव्हिजिबल असले तरी त्याला आपण काय करू शकतो, जे आपल्याला काय होतात ते फील होतात, म्हणजे त्यांची आपल्याला जाणीव होते, त्यांना मास असतो स्वतःचा, आणि ते स्पेस काय होतात, व्यापतात, जे ऑक्युपाइड बाय द स्पेस. तर अशा इनव्हिजिबल थिंग्सला सुद्धा काय म्हणलेलं आहे, मॅटर. म्हणजे मला असं म्हणायचंय की फक्त दिसणाऱ्याच वस्तू, ह्या दिसणाऱ्याच थिंग्स ह्यांना मॅटर म्हणत नाहीत, तर ज्या आपल्याला दिसत नाहीत तर त्या थिंग्सला सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल, मॅटर. मीन्स ओनली दोज मॅटर्स विच आर ओनली दोज थिंग्स which are visible, not only those things which are visible, the invisible things also called as a matter, just like a air. जसे की फॉर एक्झाम्पल एअर we cannot touch and see, आपण त्याला बघू शकत नाही किंवा टचही करता येत नाही, पण एअर आपल्याला जाणीव होते, म्हणजे एअरची आपल्याला काय होते, जाणीव, म्हणजे आपण त्याला फील करू शकतो. वी नो दॅट एअर मीन्स इट इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे गॅसेस आपल्याला कधी दिसत नाही, बरोबर आहे, ते कलरलेस वगैरे आहेत, याची पूर्ण माहिती तुम्हाला आहे. म्हणून एअर हा इनव्हिजिबल मॅटर आहे. का, तर ज्याला आपण बघू शकत नाही, टचही करू शकत नाही, पण आपल्याला त्याची जाणीव होते, त्याला स्वतःचा मास आहे, आणि ते स्पेस काय होतात, दे ऑक्युपाइड बाय द स्पेस. सो एअर इज ऑल्सो कॉल्ड एज अ मॅटर. नाउ अवर नेक्स्ट पॉइंट इज कंपोजिशन ऑफ मॅटर. कंपोजिशन ऑफ मॅटर मीन्स मॅटर कशापासून कंपोज झाले. सो मॅटर्स आर मेड अप ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल्स. मॅटर्स आर मेड अप ऑफ किंवा कंपोज ऑफ, मेड अप ऑफ स्मॉलेस्ट, त्याला दुसरा वर्ड आपल्याला यूज करता येईल, टायनी पार्टिकल्स. सो मॅटर्स आर मेड अप ऑफ स्मॉलेस्ट अँड द टायनी पार्टिकल्स. अतिशय बारीक बारीक पार्टिकल पासून तयार होतात. अँड सच ए टायनी पार्टिकल्स आर कॉल्ड एज अ ॲटम्स. आणि तशा टायनी पार्टिकल्सला काय म्हणलेले, मॅटर. म्हणजेच आपल्याला असं म्हणतात की मॅटर आर कंपोज ऑफ ॲटम्स. तर मॅटर कशापासून कंपोज होतात, ॲटम्स. ओके, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की ॲटम मीन्स व्हॉट इज मीन बाय ॲटम्स, म्हणजे आपल्याला ठीक आहे, मॅटर हा ॲटम्स पासून कंपोज होतो, बरोबर. मग व्हॉट इज मीन बाय ॲटम्स, मग ॲटम्स कोणाला म्हणायचं, तर ॲटम्स मीन्स इट इज द स्मॉलेस्ट टायनी पार्टिकल्स. ओके, ॲटमचा अर्थ काय होतो की ॲटम मीन्स इट इज द स्मॉलेस्ट टायनी पार्टिकल्स. अँड वन सिंगल ॲटम अँड वन सिंगल स्मॉलेस्ट पार्टिकल, वन सिंगल स्मॉलेस्ट पार्टिकल्स नाही, पार्टिकल्स म्हणलं तर काही ऍटम्स. मी काय म्हणते, वन सिंगल स्मॉलेस्ट पार्टिकल, एका सिंगल स्मॉलेस्ट पार्टिकलला काय म्हणलेले, ऍटम.
म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला ह्या युनिव्हर्स मध्ये एक ऍटम आला. ऍटम मीन्स एक स्मॉलेस्ट फायनेस्ट पार्टिकल, जो की आपल्याला डोळ्याने दिसणार नाही असा स्मॉलेस्ट पार्टिकल. मग ते ऍटम्स जेव्हा कंबाईन झाले तर कंबाईन होऊन त्यांच्यापासून काय तयार झालं, ते ऍटम कंबाईन होऊन त्याच्यापासून काय तयार झाले, ऍटम्स. आणि ऍटम्स पासून काय सुरुवात झाली, कशाची सुरुवात झाली, मॅटरची. म्हणजे अशा पद्धतीने मॅटर हा काय झाला, कॉम्पोज झाला. ठीक आहे. आणि असे बरेचसे एक्झाम्पल आपल्याला घेता येईल, जसं की चॉक. तर चॉक इट इज कॉल्ड एज अ मॅटर. चॉक हा कोण आहे, मॅटर आहे, बरोबर. तर चला आपण बघूया की व्हाय चॉक इज कॉल्ड एज अ मॅटर. चॉकला मॅटर का म्हणतात. सो अकॉर्डिंग टू अवर डेफिनेशन वी कॅन सी द चॉक, जे आपल्याला दिसतं, टच करता येईल, जे आपल्याला फील होतं. ठीक आहे. चॉक आपल्याला फील होतो. चॉकला मास आहे, दे हॅव मास अँड दे ऑक्युपाइड बाय द स्पेस, म्हणून चॉक इज कॉल्ड एज अ मॅटर. ओके. त्याच्यानंतर की चॉक हा कशापासून, मॅटर पासून. ठीक आहे. चॉकला मॅटर म्हणताय, चॉक हा मॅटर आहे, पण चॉक हा कशापासून तयार झालेला आहे, स्मॉलेस्ट व्हाईट पार्टिकल्स पासून. आणि त्या स्मॉलेस्ट व्हाईट पार्टिकल्सला काय म्हणलेले आहे, ऍटम्स. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की इच अँड एव्हरी मॅटर्स सो दे आर मेड अप ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल्स, दॅट इज ऍटम्स. नॉट अ वन ऍटम, एका ऍटम पासून नाही, तर नंबर ऑफ ऍटम्स पासून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय मॅटर, देअर एक्झाम्पल, त्याचं एक्सप्लेनेशन अँड कंपोजिशन ऑफ मॅटर, दॅट इज ऍटम्स. ठीक आहे. आता आपला जो नेक्स्ट बेसिक कन्सेप्ट असणार आहे टाइप्स ऑफ मॅटर. ओके. तर लक्षात आहे स्टुडंट्स की टाइप्स ऑफ मॅटर मध्ये म्हणजे मॅटरचं सुद्धा काय केलं, कारण आता आपण बघितलं की आपल्या सराउंडिंग मध्ये डिफरंट मॅटर आहेत, बरोबर आहे. इच अँड एव्हरी मॅटर इज अ डिफरंट विच हॅव अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज, म्हणजे अकॉर्डिंग टू देअर डिफरंट प्रॉपर्टीज, फिजिकल अँड केमिकल. तर आपल्या आजूबाजूला असणारे बरेचसे असे मॅटर आहेत की त्यांच्या त्या प्रॉपर्टीवरून काय वेगवेगळे आहेत, डिफरंट आहेत. मग अशा ह्या मॅटरला आयडेंटिफाय करण्यासाठी आणि ते आपल्याला इझिली रिमेंबर, म्हणजे त्याला ओळखता आलं पाहिजे, ते लक्षात ठेवता आलं पाहिजे, म्हणून आपण अशा ह्या मॅटरचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे, 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. सो सच अ मॅटर्स आर क्लासिफाइड इंटू 2 मेन टाइप्स. ओके. फर्स्ट टाइप इज अ फिजिकल क्लासिफिकेशन अँड सेकंड इज अ chemical classification. So matters are classified into 2 main types. The first type is a physical classification and second is a chemical classification. Second is a chemical classification. So matters, there are 2 types. 2 टाइप मध्ये डिवाइड करण्यात आलेले, एक फिजिकल आणि एक केमिकल. फिजिकल मीन्स त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीवरून. तर तसे त्या फिजिकल क्लासिफिकेशनचे परत अगेन सच फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, इट इज क्लासिफाइड इंटू 3 फॉर्म्स. फर्स्ट इज अ सॉलिड मॅटर, second is a liquid matter, third one is a gaseous matter. And the chemical classification, it is classification, it is classified into 2 parts. Pure matter, second impure matter. Okay. And again such a pure matter, it is classified into 2 main types. Elements, compounds. And impure matter, it is classified only the one type, that is a mixture. So एक लक्ष देंगे कि matters are classified into 2 types, physical classification and chemical classification. Again on the basis of their physical property, just like mass, volume, density, air, pressure, conduction of heat and so on. So such a physical classification are classified into 3 main forms. त्याचे 3 forms करण्यात आलेले आहेत physical classification चे. Solid matter, liquid matter, gaseous matter.
बरोबर आहे. आणि केमिकल क्लासिफिकेशन मध्ये दोन टाइप्स, प्युअर मॅटर, इम्प्युअर मॅटर. प्युअरचे परत दोन टाइप्स, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स, आणि इम्प्युअरचा एक टाइप, मिक्सचर. ठीक आहे. तर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये फिजिकल क्लासिफिकेशन बघण्याची काही आवश्यकता नाही, कारण आपला जो चॅप्टर आहे, आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन बघायचंय. अँड एलिमेंट इट इज द टाइप ऑफ केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, म्हणजे तो केमिकल नेचरचा टाइप आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आपण फिजिकल क्लासिफिकेशन न बघता आपण डायरेक्टली आपल्या मेन मुद्द्यावर जाऊया. मॅटर, टाइप ऑफ मॅटर दॅट इज विच इज बेस्ड ऑन द केमिकल नेचर. देर आर एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड द मिक्सचर्स. ठीक आहे. आपल्याला ह्या फिजिकल क्लासिफिकेशन बघण्याची गरज नाही. स्टुडंट्स लक्ष द्या इकडे. Listen to me. So, matters are classified into directly. आपण डायरेक्टली आता क्लासिफिकेशन बघूया. इम्प्युअर वगैरे ते राहू द्या, डायरेक्टली. ठीक आहे. सो मॅटर्स आर क्लासिफाईड इंटू 3 मेन टाइप्स. नंबर 1, एलिमेंट. Number 2, compound, and number 3, mixture. So matter are classified into 3 main types: element, compound, and mixture on the basis of their chemical nature. So first of all we see the what is mean by elements. Elements म्हणजे काय? So elements means it is a pure matter. What is mean by elements means it is a pure matter. So what is mean by pure matter? Pure matter means such elements are made up of only one kind of atoms, जे की एकाच ऍटम पासून तयार झालेले, म्हणजे त्यांच्या पूर्ण प्रॉपर्टीज काय सेम, their chemical natures are same. So element is a pure matter. They are made up of only single kind of atom. ओके. ते फक्त एकाच ऍटम पासून बनलेले की ज्याच्या प्रॉपर्टी काय सेम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दे हॅव सेम केमिकल नेचर. त्यांचे नेचर, केमिकल नेचर ही काय असणार आहे सेम. अँड सच एलिमेंट्स नायदर वी डिकम्पोज. म्हणजे ज्याला डिकम्पोज करता येत नाही अशा प्युअर मॅटरला काय म्हणलेलं आहे एलिमेंट्स. व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स? एलिमेंट्स मीन्स इट इज अ प्युअर मॅटर्स which are made up of only and only single kind of atoms, and they are same chemical in a nature. So such a matter are called as a elements. For example, hydrogen, nitrogen, gold, silicon, oxygen, etc. So hydrogen, nitrogen, gold, silicon, oxygen, sodium, phosphorus, magnesium. So there are more than elements. So all these are called as the elements. Okay. Next आपल्याला बघायचे व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड. सो व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड? कंपाऊंड मीन्स इट इज द मेड अप ऑफ 2 or more than 2 टाइप्स ऑफ एलिमेंट्स. म्हणजे कंपाऊंडची सुरुवात ही कशापासून झालेली आहे? एलिमेंट पासून. ओके. विच हॅव अ डिफरंट प्रॉपर्टीज. सो कंपाऊंड्स आर मेड अप ऑफ 2 or more than 2 टाइप्स ऑफ एलिमेंट्स की ज्यांच्या प्रॉपर्टीज काय असणार आहे ह्या डिफरंट. ठीक आहे. दे आर केमिकली कंबाईन.
केमिकली कंबाईन मीन्स त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं किंवा शेअरिंग होतं आणि ज्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमुळे किंवा शेअरिंगमुळे ते केमिकल कंबाईन होऊन त्यांच्या टोटली म्हणजे जो नवीन थिंग्स तयार होतो, जो नवीन मॅटर तयार होतो, बरोबर, तर त्या मॅटरच्या टोटली प्रॉपर्टी काय होतात, चेंज होतात, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, कंपाऊंड. ठीक आहे. सो कंपाऊंड मीन्स टू और मोर दॅन 2 टाइप्स ऑफ एलिमेंट्स दे केमिकली कंबाईन अँड देअर रेशिओ आर फिक्स. ज्यांचा की रेशिओ हा काय असतो, फिक्स असतो. तशा एलिमेंट्सला तशा मॅटरला काय म्हणलेलं आहे, कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल वॉटर, सॉल्ट, कॉमन सॉल्ट, sulfuric acids, etc. So water, common salt, sulfuric acid, hydrochloric acid, sodium hydroxide, carbon dioxide, etc. So all are the example of compounds. त्या सगळ्यांना आपल्याला काय म्हणते, कंपाऊंड. तर लक्ष द्या इकडे, आपण परत एकदा बघूया की वॉटरला वाय वॉटर इज कॉल्ड एज अ कंपाऊंड्स, की वॉटरला कंपाऊंड का म्हणलेले. तर हा जो वॉटर आहे, so according to our definition, so water, its formula is H2O. So such a water is made up of 2 different types of elements, that is hydrogen and oxygen. आपण आपल्या आताच कंपाऊंडचे डेफिनेशन बघितलेले की जो कंपाऊंड कसा तयार होतो, 2 or more than 2 टाइप्स ऑफ एलिमेंट्स, बरोबर आहे. मग वॉटर ही ह्या 2 वेगवेगळ्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन अशा 2 वेगवेगळ्या एलिमेंट पासून काय झालेले आहे, तयार. त्याच्यानंतर तो केमिकली कंबाईन झाला. केमिकली कंबाईन होऊन त्यांचा रेशो कसा आहे, फिक्स. म्हणजे जर ऍटमचा आपण रेशो बघितला तर वॉटरचा एक सिंगल मॉलिक्यूल तयार करण्यासाठी हायड्रोजनचे किती ऍटम लागतात, 2 ऍटम, आणि ऑक्सिजनचा किती लागतो, 1. म्हणजे वॉटरचा एक सिंगल मॉलिक्यूल तयार करण्यासाठी ऍटमचा रेशो काय लागतो, 2:1, बरोबर आहे. आणि म्हणून वॉटर इज कॉल्ड एज अ कंपाऊंड. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये की कंपाऊंड तयार झाल्यानंतर तर कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज असतात ह्या टोटली डिफरंट असतात. कोणापासून, तर ते कंपाऊंड ज्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट पासून तयार होतात, बरोबर आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आता आपण वॉटरच एक्सप्लेन करूया की वॉटर हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार होतो, बरोबर आहे. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही एलिमेंट्स आहेत. हे कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये, दोन्ही गॅसियस स्टेटमध्ये. हायड्रोजन इट इज अ गॅसियस स्टेट अँड ऑक्सिजन इज ऑल्सो गॅसियस स्टेट. दोन्ही गॅसियस स्टेटमध्ये, पण यांच्यापासून तयार झालेला हा जो वॉटर आहे इट इज इन अ लिक्विड स्टेट, बरोबर आहे. म्हणजे वॉटर हा कशापासून तयार झालेला आहे, हायड्रोजन आणि स्टेट मध्ये असून सुद्धा ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून फिक्स रेशो पासून तयार झालेला जो न्यू कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणत्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की कंपाऊंडची प्रॉपर्टी ही टोटली काय असते, डिफरंट. ते कोणापासून, ते ज्या एलिमेंट पासून तयार होतात. आणखी एक आपल्याला एक्झाम्पल, आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला सांगता येतं, जसं की हायड्रोजन हा स्वतः बर्न होतो, म्हणजे तो स्वतः जळतो, बरोबर आहे. हायड्रोजन काय होतो, हा स्वतः बर्न होतो. आणि बर्न होत असताना आपल्याला एक पॉपिंग साऊंड ऐकायला येतं, बरोबर आहे. म्हणजे हायड्रोजन हा स्वतः बर्न होतो आणि त्यामधून बर्निंग प्रोसेस होत असताना त्यामधून आपल्याला पॉपिंग साऊंड ऐकायला येतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन हा बर्न होत नाही, पण इट इज अ सपोर्टर मीन्स हा सपोर्टर आहे. कशाचा सपोर्टर आहे, तर अदर सबस्टन्सला बर्न करण्याचा. म्हणजे स्वतः बर्न नाही होत, पण हा दुसऱ्या अदर सबस्टन्सला काय करतो, बर्न करतो. बर्न होण्यासाठी काय करतो, हेल्प करतो. पण ह्या अशा 2 एलिमेंट पासून तयार होणारा जो वॉटर आहे हा स्वतः बर्नही होत नाही आणि तो दुसऱ्याला बर्न करण्यासाठी सपोर्टर म्हणून वर्कही करत नाही. तो इट इज अ फायर एक्सटिंग्विशर. म्हणजे तो दुसऱ्याला बर्न न करता त्यांना तो काय करतो, बर्न होण्यापासून वाचवतो, बरोबर आहे. म्हणजे इट इज अ फायर एक्सटिंग्विशर. म्हणजे आता ह्या 2 प्रॉपर्टीवरून तुमच्या लक्षात आलं की कंपाऊंडच्या प्रॉपर्टी ह्या टोटली काय असतात, डिफरंट. कोणापासून, तर तो कंपाऊंड ज्या एलिमेंट पासून तयार होतो त्या एलिमेंट पासून. ठीक आहे. तर हे झालं कंपाऊंड. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा मॅटरचा टाईप बघायचे, तो म्हणजे मिक्सचर. ओके. सो व्हॉट इज मीन बाय मिक्सचर. मिक्सचर मीन्स इट इज मेड अप ऑफ
or more than two types of elements or compounds. म्हणजे हा जो मिक्सचर आहे हा कशापासून तयार होतो? 2 or more than 2 types of elements as well as कंपाऊंड. जसं की मी तुम्हाला सांगितलं मॅटर कशापासून कंपोज होतो? एलिमेंट पासून. एलिमेंट पासून काय तयार होतो? कंपाऊंड. आणि एलिमेंट आणि कंपाऊंड दोघांपासून सुद्धा काय तयार होतो? मिक्सचर तयार होतो. पण एक लक्ष द्या स्टुडंट्स की जसं मी तुम्हाला सांगितलं की कंपाऊंड हे सुद्धा इट इज अ मिक्सचर. म्हणजे कंपाऊंड सुद्धा 2 or more than 2 types of एलिमेंट पासून तयार होतात. मिक्सचर सुद्धा 2 or more than 2 types of एलिमेंट पासून तयार होतात. मग यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय? बरोबर आहे. तर डिफरन्स आहे की कंपाऊंड हा केमिकली कंबाईन होतो. बरोबर आहे. पण मिक्सचर्स हे केमिकली कंबाईन होत नाही तर दे फिजिकली कंबाईन. फिजिकली कंबाईन म्हणजे काय की जेव्हा जेव्हा दोन सबस्टन्स कंबाईन होतात तर कंबाईन झाल्यानंतर त्यांच्यापासून जो नवीन तयार होतो मिक्सचर तर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या चेंज होत नाहीत. टोटली चेंज होत नाहीत. जसं तो ज्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स किंवा कंपाऊंड्स ज्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट पासून किंवा कंपाऊंड पासून तयार होतो तर त्याच कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला मिक्सचर मध्ये परत पाहायला मिळतात. जसं की फॉर एक्झाम्पल शुगर प्लस सॉल्ट. जसं की मी एक एक्झाम्पल घेतलं शुगर मध्ये काय टाकलेलं आहे? सॉल्ट. बरोबर आहे. म्हणजे काय तयार झालं? शुगर प्लस सॉल्ट इट इज अ मिक्सचर. बरोबर आहे. याला आपल्याला मिक्सचर म्हणता येईल. मग का मिक्सचर म्हणता येईल तर लक्ष द्या इकडे. एक तर शुगर आणि सॉल्ट हे दोन वेगवेगळे कंपाऊंड आहेत. ओके. दुसरं ते फिजिकली कंबाईन आहेत. फिजिकली म्हणजे काय? परत एकदा लक्ष द्या की शुगर तुम्हाला माहितीये शुगरची मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी जी की सगळ्यांनाच माहितीये की शुगर म्हणल्यावर काय त्याची टेस्ट कशी असते? स्वीट. बरोबर आहे. आणि सॉल्ट म्हणल्यावर त्याची टेस्ट सॉल्टी. मग जेव्हा असे एक सॉल्टी सबस्टन्स आणि एक स्वीट सबस्टन्स ज्यावेळेस आपण एकमेकांमध्ये मिक्स करतो तर त्यावेळेस त्या मिक्सचरमध्ये सॉल्टची जी टेस्ट आहे ती ऍज इट इज सॉल्टी तशीच राहते आणि शुगरची जी स्वीट टेस्ट आहे आपल्याला ती स्वीट तशीच मिळते. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात आलं की मिक्सचरमध्ये आपल्याला शुगर आणि सॉल्टच्या प्रॉपर्टीज चेंज झालेल्या दिसलेल्या नाहीत. म्हणून ते केमिकली कंबाईन झाले नाहीत तर ते कसे झाले? फिजिकली. जर सपोज ते केमिकली कंबाईन झाले असते तर नक्कीच शुगर आणि सॉल्ट यांच्या दोघांची प्रॉपर्टी काय झाल्या असत्या? बदलल्या असत्या. सो दॅट्स वाय शुगर प्लस सॉल्ट इट इज अ मिक्सचर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मॅटरचे 3 टाइम्स बघितले. एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर. तर लक्ष द्या स्टुडंट्स आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन बघायचंय. बरोबर आहे. म्हणून आपण कंपाऊंड आणि मिक्सचर ह्या दोघांची आपल्याला म्हणजे या दोघांचे अभ्यास आपल्याला म्हणजे याच्याविषयी माहिती जाणून घेण्याची इतकी काही गरज नाहीये. तरी पण ह्या कंपाऊंड आणि मिक्सचर हे मॅटरशी रिलेटेड होते म्हणजे त्यांचे टाइप्स होते म्हणून आपण त्याविषयी थोडी माहिती बघितलेली आहे. त्यांना थोडं जाणूनही घेतलेलं आहे. म्हणून आपण ह्या दोघांचा अभ्यास न करता आपण काय आता फक्त कशाविषयी माहिती बघणार आहे? एलिमेंट्स. कारण एलिमेंट्स हा जो मॅटरचा टाइप आहे हा आपल्या पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटशी रिलेटेड आहे. ओके. कंपाऊंड आणि मिक्सचर आपल्याला बघण्याची गरज नाही. चला तर मग आपण बघूया एलिमेंट्स. आताच मी तुम्हाला एलिमेंटची डेफिनेशन सांगितली. बरोबर आहे की ते प्युअर मॅटर आहेत जे सिंगल काइंड ऑफ ऍटम्स पासून तयार झालेले आहेत ज्यांच्या प्रॉपर्टीज काय? सेम. बरोबर आहे. तर मग आता आपण डायरेक्टली एलिमेंट्सचे टाइप बघूया. टाइप्स ऑफ now we see the types of elements. So elements are in 18th century there are very few elements were present. म्हणजे अगोदर फक्त 18व्या सेंचुरीमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये एलिमेंट्स प्रेझेंट होते. बरोबर आहे.
तर तेव्हा त्यांच्या प्रॉपर्टीवरून एलिमेंटचं 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. त्यातला जो पहिला टाईप आहे, सो दॅट फर्स्ट टाइप of element is a metal and second one is a non-metal. So metal and non-metal are the types of 2 elements. Okay. So what is meant by metal? So metal means those elements which have a tendency to donate the electron. Donate the electrons and acquire positive charge. कोणाला मेटल म्हणायचं? सो मेटल मीन्स दोज एलिमेंट्स विच हॅव अ टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन. म्हणजे जे इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट करतात, आणि डोनेट केल्यावर त्यांच्यावर कोणता चार्ज तयार होतो, पॉझिटिव्ह चार्ज. तर त्या एलिमेंट्सला काय म्हणलेले, मेटल. फॉर एक्झाम्पल सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम एक्सेट्रा. ठीक आहे. आता ते डोनेट इलेक्ट्रॉन, एक्वायर पॉझिटिव्ह चार्ज, ते कसे म्हणजे इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस कसा तयार होतो, तर हा जो पार्ट आहे हा आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. सध्या फक्त आपल्याला मेटल आणि नॉन मेटल यांच्या डेफिनेशन्स बघायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला जो एलिमेंटचा टाइप आहे तो म्हणजे नॉन मेटल. आता लक्ष द्या स्टुडंट, जसं काही एलिमेंट्स इलेक्ट्रॉन डोनेट करतात, बरोबर, देतात, तसेच असे काही एलिमेंट्स आहेत की जे इलेक्ट्रॉन काय करतात, रिसिव्ह करतात. रिसिव्ह द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे देणारे जसे आहेत तर घेणारे सुद्धा आहेत. मीन्स दोज एलिमेंट्स विच हॅव अ टेंडन्सी टू रिसिव्ह द इलेक्ट्रॉन्स अँड एक्वायर. आता लक्ष द्या, मेटलने इलेक्ट्रॉन डोनेट केल्यावर त्यांच्यावर कोणता चार्ज तयार होतो, पॉझिटिव्ह, बरोबर आहे. हा, तर मग नॉन मेटल जर इलेक्ट्रॉन रिसिव्ह करत असेल तर त्यांच्यावर कोणता चार्ज तयार होणार, निगेटिव्ह चार्ज. ओके. सो सच एलिमेंट्स आर कॉल्ड एज अ नॉन मेटल्स. For example, oxygen, nitrogen, argon, hydrogen, etc. So oxygen, nitrogen, argon, hydrogen, all the inert gases, हे सगळे काय, नॉन मेटल्स. ठीक आहे. आता परत एकदा लक्ष द्या, एलिमेंट्स, टाइप ऑफ एलिमेंट्स. सो एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स on the base of their chemical nature, chemical property or physical property. There is a metal and non-metal. So metal means which have a tendency to donate the electron and acquire positive charge. For example, sodium, magnesium, calcium, etc. Non-metal means receive those elements which have a tendency to receive the electron and acquire a negative charge. And for example, oxygen, nitrogen, argon, hydrogen. Okay. पण लक्ष इकडे जसं म्हणजे हा जो एलिमेंटचा टाईप करण्यात आलेला आहे मेटल आणि नॉन मेटल, हे सुरुवातीला होतं म्हणजे ज्यावेळेस एलिमेंट्स खूप कमी होते, नियर अबाउट 30 एलिमेंट्स वर प्रेझेंट, फक्त 30 एलिमेंट होते. पण जसं जसं केमिस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंटला सुरुवात झाली म्हणजे एलिमेंट्स डिस्कवर होत गेले, लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स वेर डिस्कवर. सो त्यानुसार मग ह्या म्हणजे अशी काही आपल्याला एलिमेंट्स बघायला मिळाले की ज्याच्या प्रॉपर्टीज ह्या काही प्रमाणामध्ये म्हणजे अशी काही एलिमेंट्स होते की जे ज्या प्रॉपर्टीज काही प्रमाणामध्ये मेटल सारखे शो करत होते, दाखवत होते, तर काही नॉन मेटल सारखे. म्हणजे ते टोटली एकदम मेटल पण नव्हते आणि नॉन मेटल पण नव्हते, बरोबर आहे. आणि म्हणून मग अशा एलिमेंटचा परत एक सेपरेट क्लासिफिकेशन म्हणजे परत एक सेपरेट ग्रुप करण्यात आला आणि त्या तिसऱ्या टाईपला नाव दिलेलं आहे मेटलॉइड्स. काय नाव दिलेलं आहे, मेटलॉइड्स.
लक्षात आलं? म्हणजे काही काळानंतर बरेचसे एलिमेंट्स डिस्कवर झालेत आणि डिस्कवर झाल्यानंतर परत एक एलिमेंटचा टाईप तयार झाला आणि तो एलिमेंटचा टाईप म्हणजे करण्यात आला आणि तो एलिमेंटचा टाईप म्हणजे मेटलॉइड्स. ओके, सो व्हॉट इज मीन बाय metalloids? So metalloids means those elements which shows the properties of both. Both means metal as well as non-metal. So such elements are called as metalloids. कोणाला metalloids म्हणायचं की जे एलिमेंट्स मेटल आणि नॉन मेटल दोघांच्याही प्रॉपर्टीज काय करतात, शो करतात, त्या एलिमेंट्सला काय म्हणले, मेटलॉइड्स. सो व्हॉट इज मीन बाय मेटलॉइड्स? मेटलॉइड्स मीन्स दोज एलिमेंट्स which shows the properties of both metals as well as non-metals. Such elements are called as metalloids. For example, silicon, arsenic, antimony, germanium, etc. Okay, so in this way the elements are classified into, nowadays the elements are classified into three main types. First one is a metal, second one is a non-metal and third one is a metals. ओके, तर अशा पद्धतीने आपण ह्या चॅप्टरशी रिलेटेड असणारे बेसिक कन्सेप्ट म्हणजे मॅटर, कंपोजिशन ऑफ मॅटर म्हणजे ऍटम्स, टाइप्स ऑफ मॅटर, फिजिकल आणि क्लासिफिकेशन, फिजिकल अँड केमिकल, आणि त्यावरून परत मॅटरचे 3 केमिकल टाइप्स आणि परत त्याचे सब टाइप्स बघितले. एवढा हा इतका सगळा बेसिक कन्सेप्ट बघितल्यानंतर आता हा चॅप्टर आपल्याला म्हणजे इतका हा बेसिक कन्सेप्ट आपल्याला हा चॅप्टर समजून घेण्यासाठी पुरेसा आहे. ओके स्टुडंट्स, आतापर्यंत आपण जो बेसिक कन्सेप्ट बघितला होता हा आपल्याला हा चॅप्टर सेकंड चॅप्टर म्हणजे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स समजून घेण्यासाठी इम्पॉर्टंट होता, बरोबर. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर हा म्हणजे आता आपण सरळ ह्या चॅप्टरचं काय बघणार आहे, इंट्रोडक्शन. म्हणजे हा चॅप्टर मध्ये जो एलिमेंट आहे ह्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन कोणकोणत्या सायंटिस्टनी कशा पद्धतीने घेतलेलं आहे आपण ते बघणार आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण म्हणजे सुरुवातीला तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, म्हणजे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं एलिमेंट्स वगैरे म्हणजे काय, बरोबर आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, कोणता क्वेश्चन पडला असेल की व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन, बरोबर आहे. क्लासिफिकेशन म्हणजे काय, ठीक आहे. कारण आपण कशाचं क्लासिफिकेशन बघतो, एलिमेंट्सला. तर मग आपल्याला हे तर माहिती पाहिजे की क्लासिफिकेशनचा अर्थ काय. सो क्लासिफिकेशन मीन्स व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन. सो सर आपण काय करूया, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. बरोबर. सो व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मीन्स ग्रुपिंग, इट इज अ ग्रुपिंग और sorting of elements. It is a grouping or sorting of elements on the basis of their similarity and difference. So such a classification is called as a classification of elements. तर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय की आपण आता बघितलं की नाउडेज देर आर नियर अबाउट 118 एलिमेंट्स, बरोबर आहे. मग ह्या 118 एलिमेंट्सला आपण काय केलं, क्लासिफाय केलं. क्लासिफाय केलं म्हणजे तर लक्षात इकडे
की क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे की जे एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंट्सचं आपण क्लासिफिकेशन केलं. कशावर केलं की त्यांच्यामध्ये सिमिलरिटी काय आहे आणि डिफरन्स, म्हणजे ज्या ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या सेम आहेत त्या एलिमेंटचा आपण काय केला, एक ग्रुप तयार केला. आणि जे डिसिमिलर एलिमेंट्स आहेत त्या डिसिमिलर एलिमेंटचा काय केला, सेट वेगळा ग्रुप. बरोबर आहे. तर अशा ह्या सिमिलर अँड डिसिमिलर एलिमेंटचे जे आपण वेगवेगळे ग्रुप करतो तर त्या ग्रुपला काय म्हणलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ओके. सो नेक्स्ट तुमच्या आता लक्षात आलं असेल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय. तर आता परत आणखी एक आपल्याला तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की व्हाय इट इज नेसेसरी टू क्लासिफाय दीज एलिमेंट्स. ओके. सो वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन. ओके. सो अवर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हाय इट इज नेसेसरी टू क्लासिफाय द एलिमेंट्स. एलिमेंट्सला क्लासिफाय करण्याची गरज का पडली किंवा नीड ऑफ क्लासिफिकेशन. नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, लक्ष द्या. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की इन 18th century देर वेर ओनली व्हेरी फ्यू एलिमेंट्स वेर प्रेझेंट, नियर अबाउट 30 एलिमेंट्स. म्हणजे सगळ्यात अगोदर सुरुवातीला फक्त किती एलिमेंट्स प्रेझेंट होते, 30 एलिमेंट्स. बरोबर आहे. नंतर हळूहळू केमिस्ट्रीमध्ये बरेचसे डेव्हलपमेंट झालेत आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये बरेचसे एलिमेंट्स काय झालेले आहेत, डिस्कव्हर झालेत. बरोबर आहे स्टुडंट्स. तर इन 18th century मध्ये फक्त ओनली व्हेरी फ्यू एलिमेंट्स वेर डिस्कव्हर, म्हणजे नियर अबाउट 30. त्यावेळेस फक्त 13 एलिमेंट्स डिस्कव्हर झाले होते, तेवढेच एलिमेंट्स आपल्या सगळ्यांना माहिती होते. बरोबर. आणि मग अशा ह्या 30 एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवणं इझी होतं. इट इज व्हेरी इझी टू स्टडी अबाउट देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज सेपरेटली इच ऑफ देम. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा अभ्यास करणं, त्यांच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवणं सोपं होतं, कारण त्यावेळेस किती एलिमेंट्स होते, खूप कमी प्रमाणामध्ये डिस्कव्हर झाले होते. बरोबर. पण आता नाऊ डेज नियर अबाउट 180 एलिमेंट्स आर प्रेझेंट. आता जवळपास 180 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टडी ऑफ देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज सेपरेटली. अशा 118 एलिमेंट्सचं, म्हणजे आता जे 118 एलिमेंट्स डिस्कव्हर झालेले आहेत तशा 118 एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीचा सेपरेटली अभ्यास करणं हे आपल्यासाठी काय हार्ड आहे. बरोबर आहे. आणि म्हणून दॅट्स वाय इट इज टू इझिली अंडरस्टँड देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज इट इज नेसेसरी टू क्लासिफाय द एलिमेंट्स. म्हणून आपल्याला ते 118 एलिमेंटच्या प्रत्येक केमिकल, त्यांची प्रत्येक केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी किंवा त्यांचा प्रत्येक एक एलिमेंटचा अभ्यास करणं सोपं जावं, ते आपल्याला इझिली अंडरस्टँड व्हावं, आपल्याला त्यांना इझिली आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, त्यांना रिमेंबर करता आलं पाहिजे, म्हणजे त्यांना ओळखता आलं पाहिजे. म्हणून अशा ह्या 118 एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याची गरज पडली. ठीक आहे. तशा पद्धतीने आपल्या चॅप्टरच्या नावानुसार आपण व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आणि व्हाय इट इज नेसेसरी टू क्लासिफाय द एलिमेंट्स, हे जे दोन प्रश्न आपल्याला उद्भवले होते, निर्माण झाले होते, त्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला, म्हणजे त्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कळालेले आहेत, तुम्हाला ते माहिती झालेले. तर आता आपण सगळ्यात महत्वाचा जो आपला मूळ मुद्दा आहे की आपला जो चॅप्टर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर ह्या चॅप्टर मध्ये जे सायंटिस्ट म्हणजे कोणकोणत्या, म्हणजे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की एलिमेंटचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलेलं आहे. बरोबर आहे. तर ते कोणकोणत्या सायंटिस्टनी केलेलं आहे आणि असे किती सायंटिस्ट होते याविषयी आपण बघूया. फक्त त्यांचे इंट्रोडक्शन आज बघूया आणि बाकी नंतर. लक्ष द्या इकडे. तर पिरियॉडिक इंट्रोडक्शन. चॅप्टर मध्ये एलिमेंटचे जे क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहेत तर 4 सायंटिस्टनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. बरोबर आहे. तर त्यातला जो फर्स्ट सायंटिस्ट आहे डोबेरेनस ट्रायड्स, जो पहिला सायंटिस्ट तो डोबेरेनस ट्रायड्स यांनी
आपल्याला सुरुवातीला म्हणजे इट वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू स्टार्टिंग द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हा पहिला असा सायंटिस्ट होता की ज्यांनी एलिमेंटच्या क्लासिफिकेशनला काय केली, सुरुवात केली. आणि त्यांनी स्वतःचा लॉ सांगितलेला आहे आणि तो लॉ त्यांनी 1817 मध्ये आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर जो सेकंड सायंटिस्ट की ज्यांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं, न्यूलँड्स लॉ. न्यूलँड्स नावाचा जो सायंटिस्ट, त्यांनी आपला लॉ 1866 मध्ये एक्सप्लेन केलाय. त्याच्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट मेंडेलियस. थर्ड सायंटिस्ट ही वॉज अ मेंडेलियस लॉ. तिसरा सायंटिस्ट हा मेंडेलियस होता. त्यांनी त्याचा लॉ हा 1872 मध्ये एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर फायनली सध्या आपण एलिमेंटचा अभ्यास करण्यासाठी ज्या टेबलचा यूज करतो, बरोबर, अशा टेबलचा किंवा ज्या लॉचा यूज करतो, तर तो टेबल मॉडर्न पिरियोडिक टेबल या नावाने ओळखला जातो. आणि तो लॉ हेनरी मोसेले ह्या सायंटिस्टनी 1930 मध्ये आपल्याला एक्सप्लेन केला. तर अशा पद्धतीने डोबेरायनर ट्रायड्स एनी एलिमेंट्सला क्लासिफाय करण्याची सुरुवात केली. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू क्लासिफाय द एलिमेंट्स, ओके, इन 1870. नेक्स्ट न्यूलँड्स लॉ इन 1866, मेंडेलियस लॉ इन 1872. तर ह्या तीनही सायंटिस्टनी आपापलं क्लासिफिकेशन एका आपापल्या लॉ नुसार, एक्झाम्पल नुसार एक्सप्लेन केलं. पण त्यामध्ये काही ना काही डिमेरिट्स आपल्याला मिळाले. आणि मग फायनली जो हेनरी मोसेले हा सायंटिस्ट होता, तर यांनी जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि त्याचा जो लॉ सांगितलाय, आजपर्यंत त्या लॉ मध्ये कोणतेही डिमेरिट्स आपल्याला पाहायला मिळाले नाही. आणि त्यामुळे सध्या आपण त्यांनी सांगितलेल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलचा एलिमेंटचा अभ्यास करण्यासाठी काय करतो, यूज करतो. तर लक्ष द्या स्टुडंट्स, इथे आपण आतापर्यंत ह्या चॅप्टरला अंडरस्टँड करण्यासाठी जे बेसिक कन्सेप्ट हवे होते, तर ते बेसिक कन्सेप्ट आपण त्या बेसिक कन्सेप्टची पूर्ण माहिती जाणून घेतली. आणि तसंच ह्या चॅप्टरचं जे इंट्रोडक्शन होतं, म्हणजे सुरुवात, की ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय काय बघायचे, म्हणजे कोणत्या कोणत्या सायंटिस्टनी कॉन्ट्रीब्युशन केलं हे बघितलेलं आहे. आणि आता लक्ष दे इकडे की बरेचसे असे काही आणि इतकेच बेसिक कन्सेप्ट नाही आहेत, तर ह्या चॅप्टरशी रिलेटेड बरेचसे असे बेसिक कन्सेप्ट आहेत. पण ते बेसिक कन्सेप्ट आपण जो म्हणजे ह्या चॅप्टरचा जो पॉइंट एक्सप्लेन करणार, तर त्या पॉइंटशी रिलेटेड जो बेसिक कन्सेप्ट आहे, तर तो बेसिक कन्सेप्ट आपण त्या पॉइंटमध्ये किंवा त्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. तर ह्या चॅप्टरचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता डोबेरायनर ट्रायड्स, म्हणजे आपण आता या चॅप्टरला नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहे आणि डोबेरायनर ट्रायड्स विषयी माहिती बघणार. हा स्टुडंट्स, तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये डोबेरायनर ट्रायड्स, न्यूलँड्स लॉ, मेंडेलियस लॉ, मॉडर्न पिरियोडिक टेबल ह्याविषयी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत किंवा त्याविषयी डिटेल माहिती नेक्स्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघणार